गणपतीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांकरता एसटीच्या जादा 4,300 बसेस धावणार। एसटी महामंडळाचा निर्णय 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर विभागातील प्रमुख बस स्थानकांमधून जादा बसेस सोडण्यात येणार। कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीखाली, पाणी पातळी 42.10 फुटांवर। कालपासून 2 ते 2.5 फुटांनी पाणी पातळी घटली। इचलकरंजीमध्येही पंचगंगेनं धोका पातळी खाली। मुंबई विमानतळावरील एअरक्राफ्ट पार्किंगमध्ये साप आढळल्यानं खळबळ, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट। विमानतळ पोलिसांच्या वनविभाग प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना सापाला पकडण्यात यश। नंदुरबारजवळील नेत्रंग शेवाडी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था। वरण रस्त्यावरील कर्ण चौफुली ते नवापूर चौफुली दरम्यान रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे पायी चालणंही अवघड। रोजच्या रिमझिम पावसामुळे धुळे जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकं पिवळी पडण्यास सुरुवात। कपाशी पिकावरती मर रोग पडत असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिरारी खोऱ्यामधील हत्ती काळणे परिसरामध्ये हत्तींकडून काळणे गावामधील फळबागायतींचं मोठं नुकसान। पुणे शहरामध्ये आणखी एकाला झिकाची लागण। एकूण रुग्णसंख्या 47 वर। झिका संसर्ग झालेल्या 2 ज्येष्ठांना मृत्यू झाल्याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती मृत्यू परीक्षण करणार। पीओपींच्या गणेश मूर्तींवरती बंदी कधीपासून? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। 3 आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। यूपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती। प्रीती सुदान सध्या केंद्रीय आरोग्य सचिव तर 1983च्या बॅचच्या IAS अधिकारी। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या तक्रारींसाठी डॅशबोर्ड तयार करा। सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रीय आयुष मंत्रालयाला आदेश। पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचे स्टार खेळाडू उपांत्य फेरीमध्ये। PV सिंधू आणि लक्ष्य सेन यांची विजयी घोडदौड सुरू। टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुलाचीही उपांत्य फेरीमध्ये धडक। दीपिका कुमारीचा महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश। दीपिकानं नेदरलँडच्या क्विंटी रोफेनचा 6-2 असा केला पराभव। भारताचा स्वप्नील कुसळे 50 मीटर्स रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र। 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन प्रकाराच्या प्राथमिक फेरीमध्ये 590 गुणांसह 7व्या क्रमांकावर। स्वप्नील कुसळे मूळचा कोल्हापूरचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।